नमस्कार स्टुडंट्स, जय महाराष्ट्र. आणि IBPS रिझल्ट लागला. सर्वप्रथम सर्वांना कॉंग्रॅच्युलेशन्स. कारण प्री एक्झाम क्वालिफाय करण्यासाठी पण खूप मोठी मेहनत लागते आणि खूप मोठे कॉम्पिटिशनमधून प्री एक्झाम तुम्ही क्वालिफाय होत असता. त्यामुळं सर्वांना खरंच मनापासून कॉंग्रॅच्युलेशन. आणि हा पहिला पडाव आहे. हा पहिला पडाव झाल्यानंतर मेन्स होईल तुमची आणि मेन्स झाल्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू होईल. त्यामुळे 2 पडाव अजून बाकी आहेत. त्याच्यासाठी मित्रांनो मला थोडा वेळ भेटत नव्हता. त्यामुळं थोडंसं मी कामामध्ये वगैरे ह्याच्यामुळे मला वेळ भेटत नव्हता. पण जसं मला वेळ भेटतोय त्या पद्धतीनं तुम्हाला मी गाईड करण्याचा प्रयत्न करतोय. तर मित्रांनो आता तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला मेन्ससाठी आता 14 तारखेला तुमची मेन्स आहे, बरोबर. 14 तारखेला मेन्स आहे. तर तुम्ही कंटिन्यू असं स्लॉट पाडा अभ्यासाचं की कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला एक सांगायचं आहे, सगळ्यात महत्त्वाचं जर तुम्ही टेलिग्राम चॅनल आपला जॉईन केलं नसेल तर जॉईन करा. तुम्हाला ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर मेन्स बरेचसे माझे मित्र आहेत आणि त्यांनी मला नोट्स वगैरे पण पाठवलेले आहेत. तर त्या नोट्स लवकरच मी त्या ग्रुपवरती पण शेअर करेन. त्यामुळं आपला टेलिग्रामचं चॅनल नक्की तुम्ही जॉईन करा. कारण तुम्हाला 1-2 मार्काचा जर फायदा त्यातनं होत असेल तर ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की 0.25 ने सिलेक्शन राहतात, 0.25 ने. त्यामुळे 1 मार्काची किंमत खूप असते मित्रांनो. त्यामुळे ते जॉईन करण्याचं तुम्ही म्हणजे जॉईनच करा असं माझी इच्छा आहे. की आपला टेलिग्राम चॅनल आहे, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली असेल, म्हणजे दिलेली आहे, तर ती जॉईन करून घ्या. परत मार्केटिंग ऑफिसर असेल त्याचे पण माझ्याकडे नोट्स आहेत आणि त्याच्या तर एकदम जबरदस्त नोट्स आहेत. कारण मी ॲक्च्युली ते केलं होतं आणि त्याच्या पण माझ्याकडे नोट्स आहेत, त्या पण तुम्हाला पाठवल्या जातील एकदम वन लाईनरमध्ये. पण त्याच्या अगोदर तुम्ही फिलिप कोटलरचं पुस्तक वाचलेलं असावं, तरच त्या नोट्स तुमच्या कामी येतील. आणि तिसरी गोष्ट, जनरल बँकिंगच्या विद्यार्थ्यांसाठी पण आपल्याकडे PDF वगैरे अवेलेबल आहेत. पण त्याच्यासाठी तुम्हाला लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. टेलिग्राम चॅनल तुम्हाला जॉईन करावं लागेल. तर तो जॉईन करा. त्या पद्धतीने तुम्हाला मी गाईड करण्याचा प्रयत्न करेन की कशा पद्धतीने केलं पाहिजे. आता खूप कमी राहिलेला आहे आपल्याकडे. एकदम पकडून चाला की एक 10 पण नाही, 8-9 दिवस पकडून चाला की 8-9 दिवस आपल्याकडे आहेत. मग त्या पद्धतीनं कसा तुम्ही अभ्यास कराल, काय कराल, हे तुम्हाला ठरवायचे. आणि ते झाल्यानंतर बऱ्यापैकी इंटरव्ह्यूचा पण गायडन्स तुम्हाला मी देईन. कारण मी 2021ला एक इंटरव्ह्यू होता माझा, येसोचाच होता, त्याच्यात मी फेल झालो होतो. आणि 2023 म्हणजे 23 आणि 23मधून 24 त्यात माझं सिलेक्शन झालं. मग फेल का झालो आणि सिलेक्शन का झालं हे पण मी तुम्हाला इंटरव्ह्यू माझा का तसा म्हणजे का फेल झाला होता आणि मी पास कसा झालो किंवा मी त्याच्यासाठी काय केलं, तर त्याचाही तुम्हाला गायडन्स होईल. त्यामुळं आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायला विसरू नका. आणि सर्वांना खरंच खूप मनापासून धन्यवाद पण करतो की तुम्ही सपोर्ट पण करताय आणि व्हिडिओ शेअर पण करताय, लाईक पण करताय आणि सबस्क्राईब पण करताय. त्यासाठी सर्वांना खूप मनापासून धन्यवाद. आणि नक्कीच तुम्ही ह्या वर्षी येणाऱ्या वर्षी नक्कीच तुमच्या हातात एक जॉब असेल, एवढीच मी आशा करतो मित्रांनो.